अरे किती अरे किती बदाम अरे किती बदाम खायला घालता मला खा रे दादा, ताकद येईल. हे टाकं जरा मी काय कुस्ती घ्यायला चाललोय का हो हो, तसं समजावं तर. तो बसा ना मॅडम ठीक आहे. एक खा. ज्योती काय आहे हे? दूध कशाला आता? ताई ऐक ना, तू जरा शांत हो ना, चिडचिड नको करू. मी आलेच. बापरे, अडकले मी आता. प्रीती, लवकर काहीतरी कर. इथून तुला काही करून बाहेर पडायचे आणि वेळ खूप कमी आहे तुझ्याकडे. कर काहीतरी कर. प्रीती एवढ्या घाबरलेल्या का दिसतायत? मी दरवाजा लावून घेतला याचा चुकीचा अर्थ काढलाय का यांनी? दरवाजा बंद केला म्हणून काही गैरसमज करून घेऊ नका. खरं तर मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं आणि ते बाहेर कोणाला ऐकायला जाऊ नये म्हणून दरवाजा बंद केला. बाकी काही नाही. आज मी खरंच खूप खुश आहे, कारण घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. आणि तुम्हाला माहिती आहे याचं कारण कोण आहे? कोण? तुम्ही. तुमच्यामुळे घरातले सगळे आनंदी आहेत. प्रीती, आज आपण आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करतोय. आजपासून आपण एकत्र राहणार. खरं तर कुठल्याही नात्याची सुरुवात चांगल्या संवादानं व्हायला हवी. मुळात कुठलीही गोष्ट अशी पटकन घडतच नाही. मला वाटतं नातं ना एक सुंदर प्रवास आहे. आधी आपल्यात चांगला संवाद व्हायला हवा, मग आपल्यामध्ये मैत्री व्हायला हवी आणि मग प्रेम व्हायला हवं. प्रेमाशिवाय फक्त पती पत्नी आहे म्हणून कुठलीही गोष्ट करावी ही मला अजिबात मान्य नाहीये. प्रीती, तुम्ही कुठल्या परिस्थितीत या लग्नाला होकार दिलाय मला याची पूर्ण कल्पना आहे. या भूतकाळातून बाहेर पडायला तुम्हाला वेळ लागणार आहे हेही मला माहिती आहे. पण हे बघा, मी तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा फोर्स करणार नाहीये. शारीरिक तर नाहीच नाही, पण मानसिकही नाही. मला फक्त एवढंच वाटतं की तुम्ही ना प्लीज कसलं प्रेशर घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. कसली घाई नाहीये, कसलीही गडबड नाहीये. आपलं हे लग्न, हे तुमचं माझ्याशी असलेलं नातं कायम स्पेशल असावं असं मला वाटतं. एखादी मुलगी जेव्हा तिचं माहेर सोडून सासरी येते तेव्हा तिला सासरी जोडून ठेवणारा दुवा म्हणजे तिचा नवरा असतो. तुम्ही या घरात येण्याचं एकमेव कारण मी आहे हेही मला माहिती आहे. त्यामुळे तुमचं या घराशी असलेलं नातं कायम स्ट्रॉंग असावं असं मला वाटतं. आणि मला खात्री आहे तुम्ही यासाठी शक्य तो प्रयत्न करा आणि मीही सोबत आहे तुमच्या. मला काय वाटतं माहिती आहे, तुम्ही ना माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवा. कारण कुठल्याही नात्याचा पाया विश्वासच असतो ना. प्रेम, माया, ओढ हे सगळं नंतर येतं. मला खरंच माफ करा. खरं तर मी भावनेच्या भरात खूप काय काय बोलतोय, पण मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, मला तुम्हाला आश्वस्त करायचंय की आपण तेव्हाच एकत्र येऊ जेव्हा तुम्हाला मनापासून असं वाटेल. काय बोलू ते कळतच नाहीये. ही गोष्ट बोलायची होती पण इतकं दडपण आलं होतं ना. पण तुम्ही समजून घेतलं, खरंच थँक्यू. हो, थँक्यू काय. बरं ठीक आहे, तुम्ही खूप दमला असाल, तुम्ही आराम करा. मी
इथे खाली झोपतो. आलो. एक रिक्वेस्ट होते, मी एक उशी घेऊ फक्त. हो घ्या ना. तुम्ही प्लीज करा ना आराम. हा, आणि तुम्हाला काही लागलं तर मला उठवा, मी इथेच आहे. लाजू नका. हो. तुम्ही करा आराम. गुड नाईट. ही प्रीती मला म्हणालीये खरी, मी सगळं सांभाळून घेईन, पण हिचे आतापर्यंतचे एक एक प्लॅन बघता मला नाही वाटत तिला सांभाळता येईल. आणि चुकून जर हिचा तोल ढळला आणि दिवसेंदिवस त्या स्वराजच्या प्रेमात पडायला लागली तर सगळं चौखड होऊन बसेल. नाही नाही, मला त्यांना थांबवायलाच हवं. नाही, असं थेट त्यांच्या रूममध्ये आत्ता मला जाता येणार नाही. इथेच थोडा वेळ तिची वाट बघायला हवी. काय एवढ्या रात्री इथे काय करतोय? तुला नाही माहिती, माझं फिफा वर्ल्ड कप मध्ये सिलेक्शन झालं ना, त्याचीच प्रॅक्टिस करतोय. हे बघ. तुला सरळ प्रश्नांची सरळ उत्तर देताच येत नाहीत ना. जाऊ दे, सोड. ए शाने, तू एवढ्या रात्री इथे हॉलमध्ये काय करते ते सांग. तुला नाही माहिती नाही, फिफा वर्ल्ड कप मध्ये ज्याचं सिलेक्शन झालंय ना, त्याची प्रॅक्टिस बघायला आले. ना, सरळ उत्तर तुला देता येत नाही. माझी मगाशी सेम अपेक्षा होती. तुम्ही काय केलं सर? मला ते टेन्शन आलंय दादासाठी. थोडी काळजी वाटते त्याची, म्हणून झोप येत नाही. मला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. या प्रीतीला ना प्रत्येक गोष्टीत वेळ लागतो. हिच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे ते सुद्धा कळत नाहीये मला. आणि आता तर स्वराज आणि ती रात्रभर एकत्र राहणार. तिचं डोकं कधी फिरेल काय सांगता येत